श्री चतुर्वेद आपल्या जागीच वाकून सर्वांना दंडवत करायचा आहे. दंडवत प्रणाम या ठिकाणी झालेला आहे आणि आता यानंतर या ठिकाणी श्री गोपीराज मठातील परिवार त्यांनी देखील या ठिकाणी यायचं आहे. ज्या आश्रमस्थ मुली आहेत त्याच बाईजींचं पूजन या ठिकाणी करणार आहात. तर सर्व आश्रमातील लहान थोर ज्या मुली आहेत की ज्यांना आमच्या तपस्विनींनी अगदी लहान वयापासून अगदी लहानपणी सांभाळलं 6-6 महिन्यापासून 1-1 महिना आज त्या देखील आमच्या मागे लागून त्या देखील आमच्या सोबत आल्या. त्या राहिल्या नाही ते म्हणते आम्हाला आणि महाराष्ट्रभर त्यांची प्रवचन होत असत. अनेक कार्यक्रम आरती झालेली आहे, देवपूजा झालेली आहे. सर्व वासनिक सद्धम सगळे साधू इथं पूजन करते. तर थोडं सगळ्यांनी बाहेर थांबा म्हणजे बाकीचे टेबल मांडते. हा इकडे बघा सगळ्यांनी. अरे पोरी लहान मुली समोर या, लहान सगळ्या समोर या. राणू कुठे? हा श्यामल समोर इकडे टोपी फार खाली आले. टोपी नाही, टोपी थोडी व्यवस्थित कर. नूतन वर कर. बस ते मग पूर्ण आणि इकडे बघा